मिरज येथील मल्लेवाडी गावानजीक भाजप आणि शिवसेना युती होणार नाही याबाबत सर्वत्र शंका व्यक्त केल्या जात असताना लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची चर्चा पुढे सरकल्याचे समजते आहे। सध्याच्या सूत्रानुसार भाजप आणि शिवसेना 2014 ला जिंकलेल्या आपापल्या जागांवर लढणार आहेत। गेल्या वेळेस भाजपाने 23 आणि शिवसेनेने 18 जागा जिंकल्या होत्या। त्याच जागा दोन्ही पक्ष लढवतील। उर्वरित 7 जागांबद्दल नंतर तोडगा काढला जाणार आहे। भाजप आणि शिवसेना युती होणार की नाही हा कळीचा मुद्दा सर्वत्र चर्चेत आहे। शिवसेना आणि भाजपाने अत्यंत आक्रमक भाषेत एकमेकांवर टीका केल्याने युतीची शक्यता संपुष्टात आल्याचा समज होता, परंतु त्याच वेळी पडद्याआडून युतीसाठी हालचाली सुरू झाल्या होत्या। नव्या जागा वाटप सूत्रानुसार भाजप किंवा शिवसेना यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही, मात्र काही दिवसांपासून जी माहिती मिळत आहे त्यावरून या फॉर्म्युलेची माहिती मिळत आहे। गेल्या निवडणुकीत भाजप शिवसेनेने काही जागा मित्र पक्षांना जोडल्या होत्या, त्यापैकी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता महाआघाडीत गेली आहे। भाजप आणि शिवसेना पराभूत झालेल्या तसेच मित्र पक्षांसाठी सोडलेल्या जागांबाबत फैसला होणे बाकी आहे। महाराष्ट्रात शिवसेनेची युती व्हावी यासाठी खुद्द पंतप्रधान मोदी पुढाकार घेत असल्याचे समजत आहे। लोकसभेसाठी शिवसेनेची साथ अत्यंत महत्त्वाची ठरू शकते, म्हणून शिवसेनेशी युतीच्या पडद्याआडून होणाऱ्या हालचालींना वेग आला आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या युतीसाठी पक्षातून दबाव आहे। अनेक खासदारांना स्वतंत्रपणे भाजपशी लढणे किती अवघड आहे याची कल्पना आहे, त्यामुळे युतीसाठी आग्रह धरला आहे। तसेच त्यांना निवडणूक लढवायची नाही असे राज्यसभेतील शिवसेना खासदार युतीमध्ये खो घालत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे। भाजप आणि शिवसेनेची युती अपरिहार्य आहे, हे युती गेली खड्ड्यात असे उद्धव ठाकरे किती म्हणत असले तरी त्यांच्याही लक्षात आले आहे की युती न केल्यास शिवसेनेचे सर्वाधिक नुकसान होऊ शकते।